नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार उत्तम शेटके निवडणुकीसाठी उभारले, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। तारा न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करते। धन्यवाद। मला सांगा की प्रभाग क्रमांक 16 मध्ये नेमक्या काय समस्या आहेत? प्रभाग क्रमांक 16 मध्ये कसं आहे, सुशिक्षित वर्ग पण आहे आणि झोपडपट्टीचा भाग आहे। गेले 5 वर्ष झालं प्रशासन असल्यामुळं तिथं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे। प्रशासनानं ज्या पद्धतीनं मूलभूत सुविधा द्यायची होत्या त्या तिने दिलेल्या नाही, त्यामुळे हा प्रभाग पूर्णपणे मागास झालेला आहे। आता जर बघितलं तर गटेर, रस्ते आणि झोपडपट्टीचा भाग आहे। ह्या सर्व गोष्टींना आम्हाला आता बंटी साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे काम करायचं आहे आणि ते ताकदीने करायला लागणार। रस्त्याचे तर दुरावस्था झाली आहे, कचरा तर काय रोज उठाव होत नाही। गटरीचं बघितलं तर त्या गटरात तुंब भरून वाहत असतात। तर आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला आमच्या काँग्रेसचं पॅनेलमधून बंटी साहेबांनी जे आम्हाला विश्वास टाकून आम्हाला ज्या पद्धतीने उमेदवार दिले आहे आणि आम्ही जे चौघही आमच्या घरातलं कोण ना कोण तर माजी नगरसेवक म्हणून तिथं काम केलेलं आहे। आम्हाला तो प्रभाग आम्हाला नवीन नाही आणि आम्ही जनतेचे जे काय राहिलेले प्रश्न आहेत, मूलभूत सुविधा आहे त्या पूर्णपणे करू, हे आम्हाला चांगलेच विश्वास आहे। तुम्ही आता म्हटला की सुशिक्षित वर्ग आणि झोपडपट्टी विभाग पण आहे, मग या झोपडपट्टीसाठी काही ठोस उपाययोजना तुम्ही ठरवलेत का? उपाययोजना त्यांच्यासाठी म्हटलं तर आम्हाला पहिला पूर्णपणे झोपडपट्टी करून एक मॉडेल तिथं करायचं आहे की प्रत्येकाला झोपडपट्टी जाऊन त्याचं प्रॉपर्टी कार्ड मिळून त्याचं एक चांगलं एक सुंदर घर होईल आणि ह्या पद्धतीनं आमची वाटचाल जोरात चालू आहे। आम्ही आत्तापर्यंत बंटी साहेबांच्या माध्यमातून एक 40 ते 50% लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिलेलं आहे आणि आता राहिलेले आहे ते आम्ही काम करायला घेतलेलं आहे। येत्या 16 तारखेनंतर ते पूर्णत्वात जाईल। येत्या 6 महिन्यामध्ये असं कुठली झोपडपट्टी राहणार नाही की त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि ते प्रॉपर्टी कार्ड असं आहे की ते तुम्ही घेऊन गेला की त्याचं बांधकाम परमिशनसुद्धा मिळेल। ज्या घराला लोन पाहिजे लोन, आणि आम्ही 2.5 लाख रुपये अनुदानही त्यांना द्यायची आम्ही व्यवस्था केलेली। त्यामुळे त्या लोकांना नक्की येत्या या वर्षभरामध्ये प्रत्येक झोपडपट्टी जे राहिलेले आहेत प्रलंबित कामे त्यांना पूर्णपणे त्यांना ते घर होऊन जाईल। सर, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 70 ते 80% वडर समाज आहे, तर त्यासाठी तुमच्या काही उपाययोजना आहेत का? त्यांच्यासाठी तर उपाययोजना आहेतच। वडर समाजांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर मी करणार आहेत। थोडक्यात एक उदाहरण सांगायचं तर परवाचंच त्यांचा एक मोठा जागृती मंडळ म्हणून हा मोठा हॉल होता आणि तो पाडण्यासाठी त्याला नोटीस लागू होती। तर ती नोटीस बघितल्यानंतर लक्षात आलं की त्याला 12 लाख रुपये दंडसुद्धा आकारला होता। तर ती पाडणारी नोटीससुद्धा मी कॅन्सल केली, 12 लाख रुपये दंड माफ केला आणि आदरणीय आमचे नेते सतेज बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून मी तिथं फंड उपलब्ध करून देऊन बांधकाम परमिशन करून 30 लाख रुपये खर्चून वरचा मजलाही बांधला। तर अशा पद्धतीनं मी वडर समाजासाठी काम केलेलं आहे आणि बरेच त्यांच्या गोष्टी आहेत। गोरगरिबाचा तो विषय, प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे, घराचा विषय, ह्यामध्ये आम्ही नक्की त्यांना येत्या वर्षभरामध्ये सगळं पूर्ण करून देऊ। मला सांगा, तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे प्रभाग क्रमांक 16 साठी नेमके विजन काय आहेत? नाही, प्रभाग 16 मध्ये विजन म्हटल्यानंतर काय की पहिला म्हणजे पूर्ण आम्ही त्या प्रभागाचा सर्वे करणार। त्यामध्ये आरोग्याची सेवा असेल, आमच्याकडे रस्त्याची असेल, गटारची असेल, झोपडपट्टीचा भाग असेल। कसं आहे, काही वेळेला आमच्या इथं कसं झालं आहे, अशा थोडा सुशिक्षित भाग आहे, 1 कोटीचे बंगले असतील परंतु त्यांना ड्रेनेजेस लाईन, सेफ्टी टँक आहे, तर तोही आम्ही आडाखाडा घेतलेला आहे की पूर्णपणे आम्ही त्या भागामध्ये ड्रेनेजची लाईन करू। आणि आत्तापर्यंत जवळजवळ 95% आम्ही हागणदारी मुक्त केलेली आहे। आमच्याकडे थोड्या जरी झोपडपट्टी असेल तर आम्ही शेल्टर कंपनीकडून पुण्याच्या महापालिकेला टायअप करून आम्ही त्यांना प्रत्येक घरी आम्ही शौचालय मोफत बांधून दिलेलं आहे। अच्छा, मला सांगा, प्रभाग क्रमांक 16 मधील मतदारांना सांगायचं झालं तर काय सांगाल? नाही, प्रभाग क्रमांक मतदारांना सांगायचं म्हटलं तर मी पहिला त्यांना विनंती करेल की आम्ही जे बंटी साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे, आमच्या पॅनेलमध्ये 4 उमेदवार आहेत, त्यामध्ये तुम्ही सर्वजणांनी आम्हाला पॅनेल टू पॅनेल मतदान करा। पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याचा फायदा काय की आमच्या काँग्रेसचे 4ही उमेदवार निवडून आले तर आम्हाला 4ही भागामधून काम करता येईल। आमच्या चौघांचे चांगलं बॉन्डिंग आहे आणि ह्या प्रभागाचे जर तसं बघितलं तर आमच्या चौघांची नाळ जोडलेली आहे। आम्ही जे चौघं दिलेले की 4ही भागातून आम्ही 4ही पण आम्ही त्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे। तर तो प्रभाग ह्या प्रभागाच्या लोकांना आम्हाला निवडून दिल्यामुळे त्याचा पूर्णपणे विकास होईल आणि कुठलाही अडथळा होणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला तिथं फंड वापरून बंटी साहेबांना घेऊन त्याचं सुशोभीकरण करता येईल। तर आपल्या सोबत आता होते प्रभाग क्रमांक 16चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार उत्तम उर्फ भैया शेटके सर।